आज सलामत कोई न घर है, सबको लुट जाने का डर है। रोती है सलमा, रोती है सीता, रोते है कुरान और गीता, सबका माथा आज झुका है, आजादी का जुलूस रुका है। क्या होगा इन बेचारों का, क्या होगा इन लाचारों का, कितना है ये है कमीना, इतने सारे दर्द को छीना। हमने ऐसे वतन को देखा, रोते हुए पतन को देखा, डस लिया देश को जहरीले नागों ने और घर को लगा दी आग घर के चिरागों ने। मित्रांनो, या देशामध्ये या अराजकता थांबवण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला करावं लागेल। आम्ही सातत्याने उठतो आणि आमच्या मुसलमान बांधवांना विरोध करतो, आम्ही सातत्याने उठतो आणि आमच्या हिंदू बांधवांना विरोध करतो। मित्रांनो, संत रविदासांची इथे आपण प्रतिमा पाहतो। संत रविदास सांगतात, जात पात के फेर में उलझ गए सब लोग, मानुषता को खाते रहे रविदास नाम का रोग। लोग विचारता कि संत रविदास आप कौन सा राज्य इस देश में चाहते हो। त्यावेळेस संत रविदास सांगतात कि ऐसा चाहूं राज्य में जहां सबन को मिले अन्न, छोटा बडा समबसे रविदास रहे प्रसन्न। मित्रांनो, मी सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो, आजच्या या कार्यक्रमामध्ये माझे हिंदू बांधव सुद्धा असतील। हिंदू बांधवाला एवढं सांगणं की बाबा, जेवढं हिंदू बांधवांनी या देशावर प्रेम केलं, तेवढं माझ्या मुसलमान बांधवांनी सुद्धा तेवढंच केलं। जातीय दंगल होताना काम आहे। आमच्या बहुजन समाजामध्ये जे महापुरुष जन्मले, त्या महापुरुषांनी जातीय सलोखा जपण्याचं काम केलं। माझ्या हिंदू बांधवांना एवढंच सांगणं आहे की या देशामध्ये मुसलमान बांधवांचा सुद्धा देशावर प्रेम आहे। अरे जिसने दिया हिंद को ताजमहल वो शख्स मुसलमान था, यूं ही नहीं लहराया तिरंगा इसने तामीर किया लाल किला वो शख्स मुसलमान था। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले इसकी ये गुलसिता हमारा, लिखा इसने तराने वतन वो मोहम्मद इकबाल मुसलमान था। दमदमे में दम नहीं अभी खैर मांगो जान की, अरे जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की, जब गाजियों में बू रहेंगी तब तलक ईमान की, तब तेलने तब चलेगी तेज हिंदुस्तान की, वो लिखा जफर मुसलमान था। अरे लड़ा अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले वो टीपू सुल्तान मुसलमान था। जिस दिन आजाद हुआ मेरा देश मेरा मुल्क, दिन जुम्मे का और महीना रमजान का था। आमच्या मुसलमान बांधवांचं सुद्धा या देशावर प्रेम आहे। जातीय दंगल घडता कामा नये आणि मी हे बोलणारा कधी घाबरणार नाही। शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठ के लाशों पे गजल कर नहीं सकता। इस जुल्म की चाहे जो सजा दो मुझे, जुल्म से खामोश रह नहीं सकता। कारण आमचा इतिहास आहे, आमचा इतिहास है भीमा कोरेगांव। वो क्या उठाएंगे तलवार जिसके बाजुओं में जोर नहीं, वो क्या चलाएंगे बंदूकें जिसके सीने में दम नहीं। लड़ते हैं नाजुबानों से, कभी मर्दों से टकरा के देखो, खंजर भी तुम्हारी और टुकड़े तुम्हारी। 1 जानेवारी 18 आमचा इतिहास आहे, आम्हाला आमचा इतिहास शिकवण्याचं काम करू नका। पण मित्रांनो, या देशामध्ये एक अराजकता आहे, बोलू का नको। थांबाचा कार्यक्रम आहे, माझ्या बहिणी सुद्धा आनंदाने इथे उभे आहे। बघा, येत असताना आजी बघत होती, माय कार्यक्रम बुद्धाचा, आणि काळा जॅकेट घालून डोक्याला भगला लावून हे कोणाला माय। आता सांगते ना, आपल्यातलाच कन्हैया काऊन नाही भेटला। लोक म्हणतात सर मी हिंदू आहे, पण सातत्याने मला माहित आहे आज माझी बायको जालनाला एकटी आहे, एकमेव या देशामध्ये संविधान जिवंत आहे। माझ्या बापाने संविधान लिहिला म्हणून मी आज सातत्याने समाजामध्ये हिंदू शकतो। ताकदीने सांगतो ना साहेब, आम्ही कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही। सत्य सांगतो, सूर्य कधी तळ हाताला झाकत नाही, हिमालय कधी कोणाच्या बापाला वाकत नाही। आम्ही खरं आहे बाबासाहेब आंबेडकरांची मुलं, अडवायची कोणाची बापाची सुद्धा ताकद नाही। सत्य बोलतो ना। अरे या देशामध्ये हा देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला। संविधानाला कोणी हात लावण्याची ताकद केली नाही रणजित साहेब, हात लावला नाही कोणी। पण या देशामध्ये 9 ऑगस्ट 2018 ला संविधान जाळलं गेलं। संविधान जाळत असताना बाबासाहेब आंबेडकर नावाचे मुर्दाबादाचे नारे लावले या देशामध्ये। तुम्ही मला कळत नाही। अहो, सगळ्यात अगोदर तर मी म्हणतो ओबीसींना बाहेर निघायला पाहिजे। संविधान आमच्यासाठी आहे। संविधान वाचवण्याचा काम फक्त बुद्धांचा नाही, संविधान पूर्ण देशासाठी आहे। सगळ्यात जास्त उपकार बाबासाहेबांनी माझ्यावर केले। मी हिंदू असून हिंदू कोड बिल दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन। जिथे नेहरूचा विरोध होता, सगळ्यांचा विरोध होता की हिंदू कोड बिल लिहू नका, या देशामध्ये 4 वर्ण आहे। ते बी जर तुम्हाला, अहो मला तर मी म्हणतो तुम्ही बोलायला लावलं तुम्ही भरपूर काढू शकतो, तुम्ही एकही उठू शकणार नाही। चॅलेंज देतो, चला कधी आयुष्यामध्ये तुमच्या गावामध्ये येणार नाही।
आतून पेटलो मी हळवार बोलतो मी दुसरे विशेष नाही यवार बोलतो मी बैमान झालेला एक एक नाग ठेचू येता युगाचा निर्धार बोलतो मी. या देशामध्ये संविधान जाळण्याची कोणाची बापाची सुद्धा हिंमत नाही, पण 9 ऑगस्ट 2018 संविधान जाळलं गेलं. त्या जाळण्याला प्रवृत्तीला माझं एकच म्हणणं आहे, अरे बाबा विनाशाशी आमचे नाते जर जुळले असते तर घरात आम्ही सापही पाळलो असतो. विनाशाशी आमचे नाते जर जुळले असते घरात आम्ही सापही पाळले असते. चुकून थोडाशी भगवान बुद्धांची ओळख झाली नाही तर मायच्या सांगतो ज्यांनी संविधान जाळलं ना त्याच्या घरात घुसून जाळलो असतो, घरात घुसून. कारण आमचा इतिहास आहे. सातत्याने संविधानाला गाळबोट लावायचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विरोध प्रचार करायचा. पण आम्ही वाचन करतो बाबा. आम्ही प्रबोधनकार ठाकरेंना वाचलेला आहे, गाडगे बाबांना. अहो मी ज्या भूमीतून आलेले ते संत गाडगे बाबा. सत्यनारायण ही भटाची रोजगार हमी योजना हा चित्याचा बाजार आहे. गाडगे बाबा त्या धर्तीहून आलेला माणूस आहे. संत तुकडोजी महाराज यांच्या धर्तीतला माणूस आहे. त्यावेळेस आम्हाला खरं बोलावं लागेल, लोकांना सांगावं लागेल. आता मावशी माझ्याकडे बघायली, इकडून हे बघायली की बाबा हे काळा कोट घालून कोण आला, हे काय आम्हाला गावात राहू देत नाही का. आता मी येत असताना माझ्या मित्रांनी मला आंबड चौफुलीवर एक लिफ्ट दिली. चल बाबा तुला सोडून देतो. आता माझा प्रॉब्लेमच आहे महात्मा गांधी सारखा. ते कसं आहे, बाबासाहेब आंबेडकर असतात, त्यांचे अन्वयी येतात, स्वागत करतात, होतात. त्यानंतर सगळे महामानव येतात आणि महात्मा गांधीचं कोणी येत नाही, त्यासारखं माझं झालंय. मला आमच्याच समाजातील लोक म्हणतात, काय तू तिकडे जातो, तू इकडे जातो, तुझा काही मेळ आहे का. अरे मी सांगतो की बाबा सगळ्यात जास्त उपकार बाबासाहेबांचे आहे. तुम्ही कधी कळणार झाला आम्हाला. मी म्हणतो कधीच कळणार, हे उघडे नागडे नाही. सातत्याने समाजामध्ये आम्ही जाऊन प्रबोधन करतो की काय बाबा आज माझ्या बहिणी आमच्या घराचा सगळे लोक सुरक्षित आहे, याचं कारण संविधान आहे. हे सांगावं लागेल, बोलावं लागेल. अहो त्यासाठीच हे प्रबोधन आहे. नाही तर गाणे लागले, डीजे लागले, डान्स झाला, हा संपला विषय, काही घेणं देणार नाही. जयंती करणं म्हणजे काय, जय घोष करणं आणि निळा सैलाब लावणं म्हणजे जयंती नाही. मग येत असताना छटाक घेतली असं त्यांना, बुलेटवर बसला आणि वरतून त्याचे नाही का झेंडे निळे आणि मस्त फट फट फट. दुसऱ्याची गाडी 50 रुपयाचा पेट्रोल दुसऱ्याचा आणि माझ्याकडे आला, जय मग मारतो का बाबा आता. अशा पद्धतीचा आहे. नाही म्हणे निळा रक्त. अरे बाबा निळा रक्त नसतो, लाल असतो. तुझ्या पांढऱ्या पेशा वाढल्या असेल म्हणून निळा रक्त झाले असेल. निळा ही शांतीला प्रतीक देणार आहे. शांतता देणारी ही निळा प्रतीक आहे. पण आपण सातत्याने समाजामध्ये वेगळं वागवण्याचा लोकांना दाखवतो. हे तर चुकीचं आहे ना. त्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल, एकत्र बसावं लागेल, लोकांना खरं सांगावं लागेल. मी येत असताना माझा मित्र मला सोडत होता. आता मी त्याच्या गाडीवर बसलो, आंबड चौफुलीजवळ त्यांनी मला सोडला की दादा तुम्ही जाणार आहे, आरामात जा. पण नंतर माझा दुसरा मित्र भेटला. आता ते उभा होता तिथे. आता माझा मित्राची गाडी होती आणि तो होता दुसऱ्या समाजाचा होता. पण त्याला वाटलं हे बुद्धच आहे, अशोक चक्र दिसला. म्हणजे या देशामध्ये अराजकता बघा. गाडीवर जर अशोक चक्र दिसला तर बुद्धांची गाडी. खरंय खोटं बाबा, मी सांगायला ते खरंय खोटं सांगा मला, नाही तर मी थांबून जातो बाबा. मी सत्य बोलणारा माणूस आहे, घाबरणारा नाही. आणि मग त्याला विचारतात का रे बाबा, मी विचारलं तू कसं काय ओळखलं. नाही म्हणे अशोक चक्र आहे ना गाडीवर. या देशामध्ये जर तुम्हाला अशोक चक्र दिसतो तर गाडी बुद्धाची दिसती. घरावर जर तुम्हाला अशोक चक्र दिसला नाही बुद्धांचं घर, मग या देशाच्या तिरंगावर अशोक चक्र आहे. हा देश तुम्ही बुद्धाचा का मानत नाही, हा माझा प्रश्न आहे. सांगा ना आता तुम्ही बोलायला पाहिजे या गोष्टीवर. जे गौतम बुद्ध आहे